नमस्कार. देवदर्शन किचनमध्ये आज आपण कोथिंबीरच्या देठापासून मस्त अशी चविष्ट आणि पौष्टिक रेसिपी पाहूया. कोथिंबीर तर प्रत्येक घरामध्ये वापरला जातो, पण बहुतांश घरामध्ये कोथिंबीरचे जी देठं असतात ना, ते अशीच कचऱ्यामध्ये फेकून दिली जातात. पण तुम्हाला माहिती आहे का? या देठांमध्ये भरपूर सारी पोषक तत्व, विटॅमिन्स आणि खनिज तत्व सुद्धा असतात. तर या देठांपासून आपण मस्त चविष्ट अशी रेसिपी पाहूया. पाहूया काय बनवता येईल. तर ही अशा प्रकारची आपण प्रत्येक घरामध्ये ही जुडी आणली जाते कोथिंबीरची. त्यानंतर आपण फक्त पानांचा वापर करत असतो. अशा प्रकारे फक्त जी कोथिंबीरची पानं असतात ना, ती तोडली जातात आणि ही जी राहिलेली देठं असतात ती अशाच प्रकारे बहुतांश घरामध्ये टाकून दिली जातात कचऱ्यामध्ये. पण या पानांपेक्षाही अधिक चव देठामध्ये असते. हे तुम्ही अनुभवलं असेलच, कारण आपण एखादी पराठ्यामध्ये किंवा कोरड्या भाजीमध्ये जेव्हा देठाचा वापर करतो ना, तर जेव्हा देठ हा दाताखाली चावला जातो ना, तेव्हा अशी एक वेगळीच चव लागते, नाही का? हे तुम्हाला माहितीच आहे. तरी सुद्धा आपण याचा वापर करत नाही. तर या देठांपासूनच आपण मस्त रेसिपी पाहूया. तर अशाच प्रकारे बाकीची सगळी कोथिंबीर मी तोडून घेतलेली आहे, म्हणजेच निवडून घेतलेली आहे कोथिंबीरची पाने. आता ही देठ राहिलेली आहे, तर ही देठ न फेकता आपल्याला पूर्ण स्वच्छ करून घ्यायची आहे. मुळासकटच असते ही कोथिंबीर. त्यानंतर ही जी मुळं आहेत ना कोथिंबीरीची, ती आपल्याला वेगळी करायची आहे आणि त्यामध्ये काही कचरा वगैरे असतो ना, तो सगळा आपल्याला निवडून स्वच्छ करून घ्यायचा आहे. अशा प्रकारे थोडीशी कवळी देठ आहे आणि थोडीशी जी खालची आहे अशी कडकही आहे, तुम्ही पाहू शकतात. आणि सध्या हिवाळा आहे, हिवाळ्यामध्ये तर कोथिंबीर अतिशय चविष्ट गावरान कोथिंबीर हा जिकडे तिकडे मिळत असतो. तर अशाच प्रकारे सगळी देठ आपल्याला ही स्वच्छ करून घ्यायची आहे आणि मुळा ज्या आहेत त्या कापून घ्यायच्या आहे. आता सगळ्या कोथिंबीरच्या देठांच्या मुळा काढून घेतलेल्या आहे आणि स्वच्छही केलेली आहे. आता ही कोथिंबीरची देठ आपल्याला स्वच्छ अशी पाण्याने धुवून घ्यायची आहे. अशा प्रकारे ही धुवून झालेली आहे. त्यानंतर ही जी देठ आहे आपल्याला सुरीने बारीक अशी चिरून घ्यायची आहे या प्रकारे. तर मैत्रिणींनो, आपण ही जी कोथिंबीरची देठ आहे ना, आपण जे व्हेजिटेबल सूप करतो त्यामध्ये वापर करतो, चटणीमध्ये वापर करतो किंवा मसाले भाजीची ग्रेव्ही घट्टसर होण्यासाठी त्यामध्ये सुद्धा वापर करू शकतो. पण आज आपण यापैकी काही न करता अशा वेगळ्याच मस्त 2 रेसिपी पाहत आहोत. अतिशय झटपट होतात आणि चविष्ट होतात. सगळे देठ हे चिरून झालेले आहे. त्यानंतर मिक्सरच्या भांड्यामध्ये असे हे कोथिंबीरचे देठ चिरून घेतलेले ते टाकायचे आहे. एक मिरची टाकते यामध्ये. अशी हाताने तोडून घेते. आपल्या चवीनुसार मिरचीचं प्रमाण घेऊ शकतात किंवा स्किप सुद्धा करू शकतात. आणि 3 ते 4 लसूणच्या पाकळ्या सोबतच थोडंसं पाणी टाकायचं आहे. फक्त ह्या 3 जे साहित्य आपण घातलेलं आहे ते मिक्सरला लावून वाटून घ्यायचं आहे. तुम्ही पाहू शकतात असं मसाल्यासारखं हे वाटून झालेलं आहे, अगदी बारीक. त्यानंतर एक पसरट भांडं घ्यायचं आहे. ताटही घेऊ शकतात किंवा अशा प्रकारे बाउल वगैरे, आणि ते काढायचं आहे. त्यामध्ये अर्धा चमचा पांढरे तीळ, पाव चमचा ओवा, पाव चमचा जिरे आणि चिमूटभर हळद टाकायची आहे. सोबतच आपल्या चवीनुसार मिरची पावडर टाकायची आहे. तर अर्धा चमचा मिरची पावडर घालते. आपण हिरवी मिरची सुद्धा वापरलेली आहे, चवीनुसार घालायची आहे मिरची पावडर. एवढे हे मसाले टाकल्यानंतर गव्हाचं पीठ घ्यायचं आहे. तर 1 वाटी गव्हाचं पीठ घेतलेलं आहे. एकदम आपल्याला पूर्ण पीठ हे टाकायचं नाही. असं थोडं-थोडं करत पीठ टाकायचं आहे आणि हे जे पीठ आहे मळून घ्यायचं आहे. थोडंसं हे सैलसर वाटत आहे. उरलेलं पीठ आणखी यामध्ये टाकायचं आहे आणि जसं चपात्यांसाठी आपण पीठ मळून घेतो ना, त्या पद्धतीने आपल्याला हे जे पीठ आहे ते मळून घ्यायचं आहे. तर मैत्रिणींनो, आपण इतर मसाले तर टाकले, सोबतच आपलं जे मीठ आहे ते नेमकं टाकायचं मी विसरलेले आहे. तर आता यामध्ये थोडंसं पाव चमचा आपल्याला मीठ घालायचं आहे चवीनुसार. मसाले जेव्हा घातले ना तेव्हाच मीठ घालायला हवं होतं, पण तेव्हा मीठ घालायला विसरले. नंतर घालू. आता पूर्ण हे आपल्याला मिक्स करून घ्यायचं आहे. जसं पीठ लागेल ना त्यानुसारच पीठ थोडं-थोडं यामध्ये ॲड करायचं आहे आणि छान असं घट्टसर हे पीठ आपल्याला मळून घ्यायचं आहे. अशा प्रकारे. यामध्ये मी फक्त गव्हाचं पीठ घेतलेलं आहे. तुम्हाला हवं वाटल्यास तुम्ही थोडंसं यामध्ये बेसन पीठ सुद्धा टाकू शकता. अगदी 2 ते 3 थेंब तेलाचे घेतले आणि थोडंसं तेल लावून ही कणिक मळून घेतली ना, मस्त अशी सॉफ्ट होते. खूप अशी घट्टसर सुद्धा नाही आणि सैलसर सुद्धा नाही. चपात्यांसाठी मळतो ना तशी किंवा त्यापेक्षा थोडीशी घट्टसर आपल्याला ही कणिक मळायची आहे. 5 मिनिटं अशीच ही कणिक राहू द्यायची आहे. त्यानंतर ह्या कणिकपासून आपल्याला 2 रेसिपी करायच्या आहे. म्हणून
डिवाइड करते 2 भागांमध्ये ही कणिक. पीठ घेतलेलं आहे, सोबतच प्लेटमध्ये हाताला थोडंसं पीठ हे लावून घेते आणि अशा प्रकारे आपल्याला हे उंडे करायचे आहे. तर असे छोटे छोटे हे उंडे करून घेते. ज्या प्रकारे आपण थेपले बनवतो ना, तर याच पिठाचे आपल्याला थेपले करायचे आहे. तर असे हे 3 उंडे झालेले आहे आणि बाकीची जी अर्धी कणिक आहे ती तशीच राहू द्यायची आहे. पोलपाट घेतलेला आहे. तर ह्या उंड्याला पीठ लावून घ्यायचं आहे आणि पीठ लावल्यानंतर जसं आपण पराठा करतो त्या पद्धतीने हे लाटायचं आहे. अगदी अशी छोटी पुरी लाटली. थोडंसं तेल लावते. दुमडून घ्यायचं आहे. पुन्हा अगदी थोडंसं तेल लावते. जास्त तेलाचाही वापर करायची गरज नाही. अगदी थोडंसं तेल जरी लावलं तरी सुद्धा हे जे थेपले आहे मस्त असे मऊ राहतात. पिठामध्ये बुडवायची आहे ही पारी आणि लाटून घ्यायची. तर सकाळच्या घाई गडबडीमध्ये किंवा नाश्त्याला टिफिनमध्ये सुद्धा देऊ शकता. असे मस्त हे थेपले होत असतात. असे हे लाटून घेतलेले आहे. त्यानंतर प्लेटमध्ये काढून घेते. अजिबात एकमेकांना हे थेपले चिटकत नाही. दुसराही मी तुम्हाला लाटून दाखवते. उंडा घेतलेला आहे, पिठामध्ये बुडवते. तर आता याला तेल लावत नाही. असं डायरेक्टली सुद्धा आपण हा लाटून घेऊ शकता. जर का तुम्ही डाएटवरती असाल, ते कमी प्रमाणामध्ये तेल वापरत असाल, तर न तेल लावता सुद्धा तुम्ही हे थेपले करू शकता अशा प्रकारे. तर जास्त पातळसर सुद्धा किंवा जास्त जाड सुद्धा आपल्याला हे लाटायचे नाही. जाडही पाहू शकतात. या पद्धतीने हे लाटून घेतलेले आहे. चपातीपेक्षा थोडेसे जाड. दुसराही लाटून झालेला आहे. तिसराही तेल न लावता अशाच प्रकारे मी लाटून घेते. तर एवढ्या ह्या कणिकमध्ये आपले 3 थेपले झालेले आहे. तुमच्याकडे कितपत प्रमाणामध्ये ह्या कोथिंबीरच्या काड्या आहेत किंवा देठा आहेत त्यानुसार कमी अधिक प्रमाणामध्ये तुम्ही करू शकता. दिसायलाही मस्त हे दिसत आहे. सोबतच तवा सुद्धा गरम करून घेतलेला आहे आणि गरम तव्यावरती हे थेपले आपल्याला शेकून घ्यायचे आहे अशा प्रकारे. तर मैत्रिणींनो, आता मी हे हातानेच पलटून घेते, कारण मला नेहमीचीच सवय आहे. कारण चपात्या ह्या 2 वेळेस बनवल्या जातात त्याप्रमाणेच मला सवय झालेली आहे. मग हाताने मी शेकून घेत आहे, हातानेच पलटून. तुम्हाला जर का सवय नसेल तर तुम्ही अशा प्रकारे हाताने पलटू नका. एखादी सराटा उलथनं घ्या आणि त्याच्यानेच तुम्ही हे पराठे म्हणा किंवा थेपले म्हणा शेकून घेऊ शकतात. या प्रकारे मस्त असे फुगत असतात, तुम्ही पाहू शकता आणि दिसायलाही अतिशय छान असे दिसत असतात आणि मोजक्या साहित्यात होतात. यासाठी एक्स्ट्राचे जास्तीचे साहित्यही आपल्याला काही वापरायची गरज नाही. घरात उपलब्ध असलेल्या साहित्यात अगदी झटपट पौष्टिक आपण हे थेपले कोथिंबीरच्या देठांपासून करून घेऊ शकता. थोडंसं वरतून तेलही लावा किंवा नाही तेल लावायचं असेल अशाच प्रकारे सुद्धा शेकून घेऊ शकता. सवय नसेल तर एखादी कॉटनचा कापडही तुम्ही घेऊ शकता आणि कॉटनच्या कापडाने दाबून हे थेपले तुम्ही शेकू शकता. मस्त शेकून झालेला आहे. तर अशाच प्रकारे बाकीचेही थेपले आपल्याला शेकून घ्यायचे आहे. चवीला अतिशय मस्त असे लागतात. तुम्ही जर का एक वेळेस हे थेपले बनवाल तर बऱ्याच वेळा तुम्ही हे थेपले नेहमीच जेव्हाही कोथिंबीर घरी आणाल आणि कोथिंबीर निवडल्यानंतर ही देठ तर अजिबात फेकणारच नाही. अशी मस्त ही थेपले झालेले आहे. आता उरलेली कणिक आहे ना जी अर्धी, त्या कणकेपासून आपण दुसरा प्रकार पाहूया. तर ही कणिक घेतलेली आहे आणि त्या कणिकचे आपल्याला अगदी छोटे छोटे असे उंडे करायचे आहे. या प्रकारे असे एकाच साईडचे करून घ्यायचे आहे. थोडंसं असं लांबट केलं ना असे एकसारखे उंडे हे होतात. आता हे एकसारखे अशा आकाराचे 5 उंडे आपले झालेले आहे. एक उंडा घेऊ आणि बाकीचे उंडे आपल्याला हे बाजूला ठेवायचे आहे. पुऱ्या जशा बनवताना पुऱ्याच्या साईजचेच आपल्याला उंडे करायचे आहे. तर आता लाटायला पीठ वगैरे लावायची गरज नाही. असंच आपल्याला हे लाटून घ्यायचे आहेत पुऱ्या. या पद्धतीने लाटायची आहे. जशी आपण पुरी लाटतो ना तशाच पद्धतीने आणि प्लेटमध्ये काढत घ्यायची आहे. तर अशाच प्रकारे बाकीच्याही राहिलेल्या सगळ्या पुऱ्या ह्या लाटून घेते. अजिबात ही चिटकत नाही. मस्त असे तेल किंवा पीठ लावायची ही गरज पडत नाही. सहज हे लाटले गेलेले आहे. अशा प्रकारे 5 उंड्याच्या ह्या पुऱ्या लाटून घेतलेल्या आहे. सोबतच तेल सुद्धा गरम करून घेतलेलं आहे आणि गरम तेलामध्ये ह्या पुऱ्या आपल्याला तळून घ्यायच्या आहे. तेलामध्ये पुरी सोडली का तुम्ही पाहू शकतात
मस्त अशी पाणीपुरीच्या फुग्यांसारखीच ही पुरी टम्म अशी फुगत असते. एक नाही तर सगळ्याच पुऱ्या अशा मस्त या फुगत असतात. पलटून घेऊ. तर अशा थोड्याशा लालसर रंगावरती येईपर्यंत आपल्याला ह्या पुऱ्या तळून घ्यायच्या आहे. आता पुऱ्या तळून घेत आहेत तोपर्यंत मंडळी, तुम्हाला हा व्हिडिओ कसा वाटला मला कमेंट्स करून नक्कीच कळवा. आणि व्हिडिओ कुठेतरी तुम्हाला थोडा सुद्धा आवडला असेल तर नक्कीच व्हिडिओला लाईक करा. चॅनलवरती तुम्ही नवीन असाल, पहिल्यांदाच तुम्ही हे चॅनल पाहत असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा. आधी सबस्क्राईब केले असतील तर मनापासून धन्यवाद. सबस्क्राईब केल्यानंतर बाजूलाच घंटीचे बटन आहे, ते सुद्धा दाबून ऑल वरती प्रेस करा. म्हणजे मी जेव्हाही नवीन व्हिडिओ अपलोड करेल ना, त्या व्हिडिओचे नोटिफिकेशन सगळ्यात आधी तुम्हाला येईल आणि तुम्हाला तो सगळ्यात आधी व्हिडिओ पाहता येईल. अशा प्रकारे सगळ्या ह्या पुऱ्या तळून घ्यायच्या आहे. तर एवढ्या ह्या चविष्ट पुऱ्या होतात ना, तळता तळता तुमच्याकडे जर का लहान मुलं असतील तर ते लगेच संपवतात, मस्त चविष्ट लागतात. तर तुम्ही जर का थोडाफार प्रमाणामध्ये ऑइली ह्या खात असाल तर अशाच पुऱ्या नक्कीच करून पहा. ह्या पुऱ्या अजिबात ऑइली होत नाही. जरी आपण तळून घेतल्या तरी सुद्धा कुठेही ही पुरी तुम्हाला तेलकट दिसत नाही आणि चवीलाही तेलकट लागत नाही. मस्त रुचकर चवीला ही पुरी लागत असते. तुम्ही नक्कीच करून पहा. तर मंडळी, पुन्हा भेटू नवीन छानशा रेसिपी सोबत. तोपर्यंत नमस्कार. स्वस्त रहा, मस्त रहा आणि विशेष म्हणजे नेहमी खात रहा. रेसिपी पूर्ण पाहिल्यास धन्यवाद.